गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा। बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी। गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे। बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी। तुका म्हणे छंदे येणे वेधिले गोविंदे। बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी। महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रये। समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं। सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपं सदालङ्कृतं साधुसन्न्यासयोगं। मुखे यस्य वेदान्तशास्त्रार्थनीतिं नमो नारायणगिरिं ब्रह्मस्वरूपं। मस्तकहे पायावरी मस्तकहे पायावरी मस्तकहे पायावरी मस्तकहे पायावरी। या वार करी सुखा अंतपार नाही लेखा। बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी। संत श्रेष्ठ जगतवंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा काल्याच्या कीर्तन सेवेप्रसंगी निवडलेला हा गवळणपर प्रकरणातील अभंग। या अभंगद्वारा जगद्गुरु तुकाराम महाराज भगवान कृष्ण परमात्म्याच्या दर्शनानं सहवासानं गोकुळवासीय आनंदी झाले, सुखी झाले। पण ते सुख सामान्य जनांच्या तुलनेत कितीतरी श्रेष्ठ होतं। महाराज म्हणतात जगातलं सुख हे मोजदाद करता येण्यासारखं, व्यक्त करता येण्यासारखं आहे। आणि भगवत सहवासाचं, भक्तीचं सुख हे अंतपार झाला नाही असं अपार सुख आहे। अर्थात भगवान कृष्ण परमात्म्याच्या येण्याचा आनंद गोकुळवासियांनी साजरा केला। गुढ्या उभारल्या, तोरणं बांधली, कथा संकीर्तन भजन त्यांनी केलं। आणि गोकुळातील लहान थोरांना भगवंताच्या भक्तीचा छंद लागला असा एकूण विचार या अभंगातून आपल्यापुढे ठेवलाय। संकल्पित वेळेमध्ये या अभंगाच्या माध्यमातून काही सेवा भगवान श्री खांडेश्वराच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी आपल्याला समर्पित करायची। श्री खांडेश्वर देवस्थान ट्रस्ट, खांडगाव, खांडेश्वर मळा, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर। सालाबाद नियमाप्रमाणे संपन्न होणारा खांडेश्वर देवस्थान आणि खांडेश्वर मळा खांडगावच्या वतीनं संपन्न होणारा हा सप्ताह श्रावण वद्य पंचमी ते द्वादशी आणि त्यामध्ये जन्माष्टमी येते, गोपाळकाला येतो। अशा पद्धतीचा हा कार्यक्रम प्रतिवर्षाप्रमाणे या ठिकाणी संपन्न झालेला आहे। अर्थात भगवान महादेव खांडेश्वराची कृपा, पांडुरंगाची कृपा,
माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू तुकाराम महाराजांसह सर्व संत आणि आपली गुरु परंपरा योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज, ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरीजी महाराज या महात्म्यांचे आशीर्वाद, त्यांची प्रेरणा आणि तदनुसार हा सप्ताह संपन्न होतोय. आपल्या देवस्थानाचे महंत पूजनीय भोले बाबा यांची प्रेरणा, त्याचबरोबर या सप्ताहामध्ये संपन्न होणारे सर्व कार्यक्रम, पहाटची काकड आरती, सकाळचं गाथा भजन, सायंकाळचा हरिपाठ, सायंकाळी हरिकीर्तन, तदनंतर दररोजच होणारा अन्नदान महाप्रसाद, 7 ते 9 कीर्तन, तदनंतर महाप्रसाद. मोठ्या भाविकांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होतो. आपल्या संगमनेर तालुक्यातल्या महत्त्वाच्या सप्ताहांमध्ये एक अतिमहत्त्वाचा सप्ताह म्हणजे आता हा खांडेश्वराचा सप्ताह आहे. 5-7 हजार लोक दररोज जमतात. तेवढ्यांचं जेवण खावण, महाराष्ट्रातले नामवंत कीर्तनकार येतात, अशी नामवंत गुणीजन मंडळी इथे उपस्थित राहतात. आणि हा एका बाजूला भक्तिरसाचा, ब्रह्मरसाचाही आस्वाद आणि दुसऱ्या बाजूला महाप्रसादाचीही तृप्तता, दर्शनाचाही आनंद. मला वाटतं हा एक अपूर्व आनंद आपण या ठिकाणी घेत आहात. तेव्हा हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी आवर्जून आमचे गुरुबंधू श्री हरिभक्तीपरायण विजयजी महाराज गाडेकर यांची उपस्थिती आणि विशेष करून यावर्षी गायनाचार्य म्हणून आपल्याला लाभलेले महाराष्ट्रातील अत्यंत नामवंत दिग्गज असे आमचे दोन्ही अत्यंत जिव्हाळ्याचे सहकारी, संगीत विशारद संजयजी महाराज हजारे, संगीत विशारद संपतजी महाराज दानवे, मृदंगाचार्य आमचे प्रवीणजी महाराज, त्याचबरोबर प्रसाद महाराज तरवडे, हार्मोनियम वादक, विणेकरी आपले सखाराम महाराज. सखाराम महाराजच म्हटलं पाहिजे आता, फक्त आता धोतर नेसून द्यावं लागेल म्हणजे. त्याचबरोबर मच्छिंद्र भाऊ असतील, भजनी मंडळातील आमचे सगळे जुने नवे सहकारी मंडळी, आपली सर्व बालगोपाळ वारकरी मंडळी, तांगडे महाराजांच्या आश्रमातील सर्व विद्यार्थी, आपल्या देवस्थानचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेतृत्व आणि ज्यांच्या ज्येष्ठ सहकार्यांच्या सगळ्यांच्या दूरदृष्टीनं ज्या देवस्थानाचा हा विकास झालेला आहे. पवित्र आणि भव्य असं खांडेश्वराचं मंदिर आहे. अत्यंत सुशोभित आणि हिरवाईनं नटलेला हा परिसर आहे. अत्यंत सुसज्ज भव्य असा हा कीर्तनाचा समारंभांचा हॉल आहे. पाठीमागे तितकंच मोठं भव्य प्रसादालय आणि भोजनगृह आहे. उजव्या बाजूला तेवढंच प्रशस्त अशा स्वरूपाचं भक्तनिवास आहे. पार्किंगची व्यवस्था तेवढीच उत्तम आहे. पुढे मार्केट गाळे पण देवस्थानचेच आहे. म्हणजे या देवस्थानाचा विचार केल्यास महाराष्ट्रातल्या देवस्थानांनी सरकारी निधी उत्तम रीतीनं कसा वापरावा आणि आपल्या देवस्थानाचा, आपल्या गावचा विकास कसा करावा याचं आदर्शवत उदाहरण म्हणजे आपलं एक खांडेश्वर देवस्थान. बऱ्याच ठिकाणी मधुभाऊ निधी येतो पण दृष्टी नसते, संकल्पना नसतात, एकमेकांची साथ नसते. तुमच्याकडे सगळं जुळून आलेलं आहे. इथे ज्येष्ठ मार्गदर्शक नाबाजी पाटील बसले, मधुभाऊ आहे, रावसाहेब भाऊ आहे, सगळी विश्वस्त मंडळी आहे. त्याचबरोबर तरुण पिढी सगळी आहे आणि लहान थोर भक्त भाविक आणि आपल्या देवस्थानाचे अध्यक्ष आदरणीय लहान भाऊ गुंजाळ पाटील. मी सांगितलं की दूरदृष्टी असली, विजन असलं की गोष्टी पिढ्यानपिढ्यासाठी उपयुक्त होतात. म्हणून तुम्ही भाऊ हे उभं करून जे ठेवलेलं आहे याचा आनंद पुढच्या आणखी 10 पिढ्या घेत राहणार आहे. केवढं मोठं काम तुम्ही केलं. सोप्या गोष्टी नसतात, सोप्या गोष्टी नसतात. अशा पद्धतीची कागदपत्र तयार करणं, देवस्थानाचा तो निधी प्राप्त, कारण महाराष्ट्रामध्ये किती देवस्थान आहे. मग क वर्ग दर्जा, तदनंतर ब वर्ग दर्जा किती देवस्थानांना मिळाला आहे. आपल्याच तालुक्यात आणि जिल्ह्यात विचार केला तर आपलं पहिलंच देवस्थान आहे जिल्ह्यातलं की ज्याला ब वर्ग देवस्थानाचा दर्जा मिळाला. आणि इथे आतापर्यंत
सरकारचा निधी, भाविकांचा निधी 10-12 कोटीच्या वर काम झालंय. इतकं मोठं काम आपण सगळ्यांनी केलं. आणि आपण कौतुक करू, आपण एका परिवारातली मंडळी आहोत. पण मागच्या आठवड्यात राहुरी तालुक्यातले काही लोक इकडे कुठे पुढे कार्यक्रमाला गेले होते आणि आल्यानंतर त्यांनी ते सप्ताहाचा बोर्ड पाहिला आणि ते आमचा फोटो त्याच्यावर दिसला म्हणून त्यांनी मला फोन केला. म्हणले महाराज तुमचं कीर्तन आहे खांडेश्वरला. म्हटलं हो दरवर्षी असतं. एवढ्या लांब? अहो म्हणलं सगळ्यात जवळचे आहेत ते, आमच्या लांब नाही आहे. आता त्या लोकांना क्वचित पाहुणे येणार, त्यांना असं वाटलं इतक्या लांब कुठं नेवाशाला महाराज राहतात. अरे म्हटलं बाबा आम्ही एक कुटुंब आहोत, सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांचा हा सगळा परिवार आहे. म्हटलं काय देवस्थान आहे, काय विकास आहे. त्यांनी हॉल येऊन पाहिला, चक्कर मारला. जाणती माणसं होती, दुपारच्या वेळी दर्शनाला थांबले. मला असं वाटतं ही या कोणा व्यक्तींची कीर्ती नाही, ही या खांडगावची, या मळ्याची, या परिसराचीच कीर्ती जाते ना. अशी 4 माणसं जेव्हा येतात, म्हणजे तुम्ही महत्वाच्या काही लोकांनी पुढाकार घेऊन एक कर्तृत्व केलेलं असलं तरी नाव आणि लौकिक मात्र संपूर्ण गावाचा तुम्ही केलाय. मला या गोष्टीचं विशेष समाधान वाटतं. विठाला 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 कुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान तुझे. आपल्याकडे या सप्ताहादरम्यान थोडीशी काही दुःखद घटना सुद्धा घडून गेली. 2 घटना घडल्या. आपल्या गुंजाळ परिवारातीलच कैलासवासी संपतराव नाना पाटील गुंजाळ यांचं सोमवारी 18 तारखेला निधन झालं. आणि काल कैलासवासी सौभाग्यवती विमलबाई गणपतराव गुंजाळ, दोन्ही एकाच परिवारातली मंडळी आहे. आणि त्यांचं या मातोश्रींचं सुद्धा काल मंगळवारच्याला, म्हणजे एकाच कुटुंबातल्या 2 घटना सोमवार मंगळवार अशा सलग घडल्या. आणि गुंजाळ परिवारात खांडेश्वर माळ्याच्या दृष्टीनं, खांडगावच्या दृष्टीनं घरातलीच घटना आहे सगळ्यांसाठी. आणि म्हणून त्या दोन्हीही कुटुंबियांना या दुःखद क्षणी त्यांचं मी सांत्वन करतो. आणि या दोन्हीही गेलेल्या आत्म्यांना चिरशांती लाभो अशी देखील कीर्तनाच्या प्रारंभीच प्रार्थना करतो. आज सकाळच्यालाच अंत्यविधी या मातोश्रींचा आटोपून सगळे ग्रामस्थ, तुम्ही सगळे कार्यकर्ते, तरुण भजनी मंडळी असेल, तरुण मंडळी, ज्येष्ठ मंडळी, माता भगिनी इथे पोचलेला आहात. आणि काल्याच्या कीर्तनाच्या रूपानं ही सेवा भगवंताच्या चरणी आपण रुजू करतोय. गेले 8 दिवस इथे अत्यंत चांगले भव्य दिव्य कार्यक्रम झाले. गाथा भजन झालं, काकड आरती झाली, हरिपाठ झाला, कीर्तनाचे कार्यक्रम. महाराष्ट्रातील अत्यंत नामवंत मंडळी इथे येऊन गेली. उत्तम दर्जाची अशी कीर्तनं सगळी झाली. गुणीजनांची साथ मिळाली. आणि आज संपूर्ण सेवेचा प्रसाद काला. आणि ती सेवा आपण सद्गुरूंच्या आशीर्वादानं, खांडेश्वराच्या कृपेनं त्यांच्याच चरणी रुजू करतो आहोत. वारकरी संप्रदायामध्ये काला या प्रसादाचं विशेष महत्त्व आहे. काही वस्तूंचं महत्त्व निमित्तामुळे वाढतं आणि काही वस्तूंचं महत्त्व ज्यांच्या द्वारा ती वस्तू दिली जाते त्यांच्यामुळेही वाढतं. काल्याच्या बाबतीमध्ये दोन्हीही वैशिष्ट्य जुळून आलेले आहे. काला कोणत्या निमित्तानं होतो तर काला हा भक्तीच्या अंती होतो, हे ध्यानात ठेवा. म्हणून पारायण करावं मग शेवटी काला, भजन करावं मग शेवटी काला, चातुर्मास धरावा, चातुर्मासाचा सुद्धा दत्ताभाऊ काला होत असतो शेवट 4 महिन्यानंतर. दिंडी सोहळे आपण घेऊन जातो, कोणाच्या दिंडीचा प्रवास 15 दिवस, कोणाचा 3 आठवडे, पण शेवटी काला असतो. आपल्याकडे जेवढ्या पुण्यतिथी आणि जयंती साजऱ्या होतात, आता आपण गोकुळाष्टमी साजरी केली तरी गोपाळ काला होतो, रामनवमी साजरी केली तरी दुसऱ्या दिवशी काला होतो, हनुमान जयंती, कोणा साधूंची पुण्यतिथी. काला हा भक्तीच्या अंती असतो, हे ध्यानात ठेवा. कारण त्याला निमित्त पाहिजे आणि ते पवित्र निमित्त असल्याशिवाय काला होणार नाही. मला वाटतं सप्ताहासारखं पवित्र निमित्त दुसरं काय असू शकतं. आणि दुसरी गोष्ट, काला कोणी दिला होता तर काला देण्याचा
पहिले मानकरी किंवा ज्यांनी हे औदार्य दाखवलं ते भगवान श्रीकृष्ण, की ज्यांनी आपल्या हातानं सर्व गोपाळांना प्रसाद दिला. आता देणारा हात जर श्रीकृष्णाचा असेल तर मला सांगा याच्यापेक्षा श्रेष्ठ हात जगात आणखी कुणाचा असू शकतो? श्रीकृष्णापेक्षा. कृष्णम वंदे जगद्गुरुम. कृष्ण हे जसे भगवान आहे, कृष्णस्तु भगवान स्वयं, एका बाजूला उपनिषद असं म्हणतं आणि दुसऱ्या बाजूला पुन्हा वर्णन केलं जातं कृष्णम वंदे जगद्गुरुम, जे साक्षात भगवानही आहे आणि सर्व जनमानसाला ज्यांनी गीतेच्या द्वारा महान तत्वज्ञान विचार दिला असे तत्ववेत्ते सुद्धा श्रीकृष्ण आहे, जगद्गुरु आहेत. कारण ज्यांच्या विचारांचा प्रभाव जगतावर पडतो त्यांना जगद्गुरु म्हणतात. विठाला आपल्या अध्यात्मामध्ये पूर्वीच्या काळी पदव्या या अधिकारानुरूप दिल्या जायच्या. वशिष्ठ ऋषी हे ब्रह्मर्षी होते आणि विश्वामित्र हे राजर्षी होते. पण वशिष्ठ ब्रह्मर्षी काय तर ते पूर्ण त्याग करून ब्रह्मतत्वाच्या चिंतनात सदैव निमग्न आहेत आणि विश्वामित्र हे राज्यकारभार पाहून अध्यात्मात आहे. म्हणून दोघांच्या पदवीत फरक आहे. विश्वामित्र हे सुद्धा महान आहेत पण राजर्षी आहे आणि वशिष्ठ हे ब्रह्मर्षी आहे. पदवीला काही अर्थ असतो. पदवी काही प्रयत्न आणि काहीतरी सेवेनं प्राप्त करावी लागते. आता हल्ली काय होतं, कधी कधी एखाद्याला लहर लागते आणि तो रात्रीच आपल्या नावाचे कार्ड छापून घेतो आणि काही पदवी स्वतःला लावून देतो. अमका आचार्य, तमका आचार्य, तमका आचार्य. समाजाच्या विविध क्षेत्रात अशी माणसं असतील याचं फार नवल नाही, पण अध्यात्मामध्ये सुद्धा अशी माणसं आहे की ज्यांना पदवीची हवा आहे आणि खोट्या नाट्या पदव्या लावून घेतात. म्हणून जगद्गुरु ही पदवी सामान्य नाही आहे. गुरु, श्रीगुरु, जगद्गुरु अशा काही पदव्या आहे. गुरु कुणाला म्हणावं? गुरु म्हणजे संत परंपरेतून ज्या महान संतांचा आम्हाला व्यक्तिगत उपदेश ज्यांच्याकडून मिळतो. सर्वच संत गुरु या पात्रतेचे आहेत, त्या अधिकाराचे जेवढे आहेत, पण त्यातला ज्यांचा आमच्याशी सहवास येतो, ज्यांचं वैयक्तिकरित्या आम्हाला काही मार्गदर्शन मिळतं वाटचालीत जीवनाच्या, त्याला गुरु म्हणावं. मग गुरु हे अनेक क्षेत्रात असतात. ज्ञान, विज्ञान, अध्यात्म, व्यवहार, संसार, शेती, अनेक क्षेत्रात. आणि त्या त्या क्षेत्रातल्या गुरूंचं महत्त्व आहेच. इथे बसलेले आपण सुद्धा स्त्री पुरुष विविध विषयातले काही ना काही अभ्यासक, तज्ज्ञ आहात. त्या क्षेत्रातलं श्रेष्ठत्व आपल्याकडे आहे आणि म्हणून गुरु हे विविध क्षेत्रातले असतात. ते ज्ञान प्रदान करतात. अध्यात्मातही गुरु असतात. पण ज्या वेळेला गुरु हे व्यावहारिक शिक्षणाबरोबर आम्हाला ईश्वरीय तत्वाचं प्रतिपादन करून सांगतात, त्या सूक्ष्म तत्वाबद्दल विवेचन करतात, त्या सदतत्वाबद्दल आम्हाला सांगतात, तेव्हा गुरु हे सद्गुरु होतात. आणि म्हणून श्रीगुरु काय, सद्गुरु काय आणि जगद्गुरु म्हणजे ज्यांच्या विचारांचा प्रभाव फक्त ठराविक कालावधीत किंवा ठराविक मर्यादित क्षेत्रात पडतो असं नाही. ज्यांचा प्रभाव हा सर्व काळ आणि सर्व जगावर पडतो. आता विचार करा, माऊली ज्ञानोबारायांच्या विचारांचा प्रभाव हा सर्व काळासाठी आहे. त्यांना जाऊन आज 750 वर्ष होत आली. त्यांना जन्मूनच 750 वर्ष यावर्षी झाले. 750 वर्ष. माऊलींचा जयंती सोहळा आपण गोकुळाष्टमीच्याच दिवशी साजरा केला. सर्व काळ प्रभाव आहे आणि सर्वदूर प्रभाव आहे. तुकोबारायांच्या विचारांचा सर्व काळ प्रभाव आहे, सर्वदूर प्रभाव आहे. अशा अनेक क्षेत्रातले महापुरुष सापडतील ज्यांचा सर्व काळ आणि सर्वदूर अशा स्वरूपाचा प्रभाव असतो. आणि म्हणून जगद्गुरु ही पदवी सामान्य नाही. भगवान श्रीकृष्णाला जगद्गुरु का म्हटलं तर श्रीकृष्णाने सांगितलेली गीता फक्त अर्जुनापुरती उपयोगाला आली नाही, ती भारतीयांच्या उपयोगाला आली. फक्त भारतीयांपुरती नाही, ती जगभरातल्या लोकांना उपयोगाला आली.
आज गीता प्रत्येक देशात पोचलेली आहे आणि प्रत्येक भाषेत भाषांतरित झालेली आहे. श्रीमद भगवद्गीता. मला एक मागे इस्कॉनचे सहकारी भेटले. त्यांनी सांगितलं की आमचे काही लोक इस्कॉन संप्रदायाचे अरब राष्ट्रामध्ये सुद्धा, म्हणजे ते दुबई वगैरे UAE म्हणतो आपण त्याला, तिकडे असेल किंवा इराणसारखा देश असेल, तुर्कस्तानसारखा तुर्कीसारखा देश असेल, अशा देशांमध्ये सुद्धा आम्ही काम करतो म्हणाले. आमची गीता आम्ही अरबी भाषेत, उर्दू भाषेत भाषांतरित केली आणि मुस्लिम मौलाना आणि तिथले काही लोक सुद्धा गीता अभ्यासतात. मला एवढंच म्हणायचं की ज्या विचारांचा प्रभाव, आता कधी कधी आपले विचार एवढे कमकुवत असतात की आपल्या घरावर सुद्धा त्याचा प्रभाव पडत नाही. आता मला सांगा, प्रभाव कसा पडावा? आपण जर भाजी भाकर खाता खाता दुसऱ्याला म्हणू लागलो की एकादशी धर, कोण एकादशी धरेल? स्वतः पुढे भाजी भाकरीचे ताट वाढले आणि आपण म्हणायला लागलो तू एकादशी धर. लोक म्हणतील तुमच्यापासून सुरू करा. विठाला विठाला गांधीजींच्या विचाराचा प्रभाव भारतावर पडला, इंग्लंडपर्यंत पोहोचला, जगभर पोहोचला. कारण त्यांनी अहिंसा ही फक्त बोलण्यापुरती वापरली नाही, जीवनामध्ये सुद्धा त्या तत्वाचा त्यांनी प्रत्येक कामामध्ये अवलंब केला. सत्याग्रहाचा, अहिंसेचा विचार त्यांनी जपला. टिळकांच्या विचारांचा प्रभाव हा इंग्रजी साम्राज्यावर पडला. स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच. या आमचे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्तीपर्यंत कल्याणजी महाराज पवार हेही आले. या विठाला कवरदा हरि ज्ञानदेव ज्याच्यामध्ये अखिल विश्वाचं कल्याण सामावलेलं असतं ना, तो विचार चिरंतन असतो, सर्वव्यापी असतो. जे विचार संकुचित असतात, स्वार्थी असतात, मतलबी असतात, त्याला विचार म्हणत नाही. अशा लोकांना विचारवंत सुद्धा म्हणत. ज्याच्यात व्यापकत्व आहे तो विचार आहे. जिथे तुकोबारायांसारख्यांनी म्हणावं, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. भेदा भेद भ्रम अमंगळ, भेदा भेद भ्रम अमंगळ, आई काजी तू भक्त भागवत, आई काजी तू भक्त भागवत. भेदा भेद भ्रम अमंगळ, भेदा भेद भ्रम अमंगळ, आई काजी तू भक्त भागवत, आई काजी तू भक्त भागवत. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ, भेदा भेद अमंगळ. आपल्याला श्रेष्ठ विचार देणारे श्रीकृष्ण, गोपाळांमध्ये भेदभाव न करणारे श्रीकृष्ण, आणि आपल्या विचारांचा उपयोग हा एका पिढीला नव्हे, एका संस्कृतीला नव्हे, तर संपूर्ण मानव जातीला आणि कल्पच्या कल्प युगान युगे हा विचार
जगाच्या उपयोगी पडावा इतका श्रेष्ठ विचार देणारे श्रीकृष्ण, मला सांगा त्यांच्यासारखा काला देणारा दुसरा कोण श्रेष्ठ असू शकतो? म्हणून एका बाजूला कृष्णम वंदे जगद्गुरुम, जगद्गुरु आहे, कृष्णस्तु भगवान स्वयं आहे, आणि म्हणून भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीणा, साक्षात परमेश्वर आम्हाला प्रसाद देण्यासाठी आहे. काल्याचा प्रसाद संत महात्म्यांनी सुद्धा द्यावा असा अधिकार त्यांना प्राप्त आहे. कारण या भूलोकामध्ये विशेषः लाभ संत संगे, तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, विशेषः लाभ संत संगे. काला वैकुंठातही नाही, कारण काला नुसता देव असून होत नाही, काला नुसता भक्त असून होत नाही, काला देव भक्त एकत्र येऊनही होत नाही. देव भक्त आणि भक्ती या तीन गोष्टी एकत्र याव्या लागतात. देव आणि भक्त आणि भक्ती. देवही आलेत पण तोपर्यंत त्यांची कृपा होत नाही जोपर्यंत भक्ताकडून भक्ती सुरू होत नाही. हे पहा, वासरू जोपर्यंत आपल्या आईकडे आपल्या गाईकडे दूध मागण्यासाठी जात नाही, तिला ते ढुसणी देत नाही, तोपर्यंत ती पानं सोडत नाही. हे गावरान गाईचं चाललंय. आता नवनवीन आपण पाहतो, त्याची गरज आहे उद्योग व्यवसायाच्या दृष्टीनं, पण वासरानं प्रयत्न केल्याशिवाय गाय पान्हा फोडत नाही. तसं भक्त जोपर्यंत आपल्या अंतःकरणातील भाव भजनातून, ध्यानातून, सेवेतून, कृतीतून प्रगट करत नाही, भक्ती अनेक प्रकारे करता येते. आता या सप्ताहाचं उदाहरण घेऊ, फार दूर लांबचा काही विचार करण्यापेक्षा या सप्ताहावर बोलू. इथे ज्यांनी भजन केलं भक्ती आहे, ज्यांनी श्रवण केलं, श्रवण सुद्धा काय आहे? भक्ती आहे, नवविधा भक्तीतली भक्ती आहे. ज्यांनी देवाची पूजा अर्चना केली ती सुद्धा अर्चन नावाची काय आहे? भक्ती आहे. जे पाया पडले वंदन, ती सुद्धा काय आहे? भक्ती आहे. त्याचबरोबर ज्यांनी योगदान दिलं या सप्ताहासाठी आर्थिक स्वरूपात किंवा अन्नदानाच्या स्वरूपात, आता इथे इतक्या मोठमोठ्या पंक्ती झाल्या की दररोज भाऊ भेटले, त्या दिवशी त्याला भेट झाली आमची चन्नापुरीला, म्हणजे दररोज 7-8 हजार लोक असतात, 5,000च्या तर पुढे पब्लिक जाते. मग एवढं अन्नदान, आणि दररोज 10-20 परिवार एकत्र येऊन तरुण मुलं एकत्रच सगळं करतात आणि त्याच्यातून 8 दिवसाचं सगळं अन्नदान करतात. म्हणे चांगला विषय. वाढायची मदत, मला या विषयावर अधिक बोलायचं. आज आम्ही अनेक कार्यक्रम पाहतो की त्या ठिकाणी पैशाची अडचण नसते, वस्तूची अडचण नसते, पण श्रमाची अडचण आहे, माणसांची अडचण आहे. आमचे नामदेवराव गुंजाळ साहेब बसले, सकाळी आम्ही भेटलो. मी मागच्या आठवड्यात एका ठिकाणी एक व्यक्ती वारली म्हणून भेटायला गेलो. मला मागील 25 वर्षात कधी अनुभव आला नाही, असा एक वेगळाच अनुभव आला. गेलेली व्यक्ती परिचित होती आणि म्हणून जाणं भाग होतं. घरही माहीत नव्हतं, त्या व्यक्तीचा कुठे बाहेर भेटीगाठी व्हायच्या, पण वाटलं की आपण या भागात आलोय आणि व्यक्ती गेलं पाहिजे म्हणून गेलो विचारत विचारत. तर 2-4 दिवस झालेले माणूस जाऊन, हो, पण तिथं कुत्रं नाही त्या घरी. म्हणजे मला 25 वर्षात मी लहान मोठ्या सगळ्या माणसांकडे भेटायला गेलो असं कधी जाणवलं नाही. एखाद्या झोपडीत जरी एखाद्या आमच्या शेतकऱ्याला, वारकऱ्याला, कष्टकऱ्याला भेटायला जाण्याचा योग आला, पण कोणी जर मृत्यू झाला असेल तर तिथं सुद्धा 10-20 माणसं बसलेली असतात, नात्या गोत्यातली, भावकीतले, गावकीतले. मी पहिल्यांदा असं घर पाहिलं, एकच माणूस होता बसलेला आणि तोही दार लावून बसलेला होता. गेट बंद केलेले होते, आम्हीच आपले गेट उघडले, आम्हीच दारावर जाऊन थाप मारली. एकाच माणसाला भेटून आलो, मायबाप हो, तुम्ही श्रीमंत माणसं आहात आणि तुम्ही तोपर्यंत श्रीमंत आहात जोपर्यंत ही माणुसकी तुम्ही जपणार आहात. मी माझ्या आयुष्यातल्या सर्वात गरीब माणसाला 25 वर्षामध्ये त्या दिवशी भेटलो. विठाला कुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव
विठाला विठाला. आणि म्हणून आपण शेवटी आपल्या जीवनामध्ये प्रेम मिळवणं, आपुलकी कमावणं, आशीर्वाद मिळवणं या गोष्टी महत्वाच्या. वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद मिळावे, आपल्या समवयस्कांची प्रेम आपुलकी आपल्याविषयी असावी, आपल्यापेक्षा लहाने आहेत त्यांच्या मनामध्ये आपल्याविषयी आदर निर्माण राहावा, असं आपण कृती करावी. या गोष्टी विकत थोड्या घेता येतात. लहानांनी माझा आदर करा असा काही फतवा काढता येतो का? आणि फतवे काढून कोणी कोणाचा आदर करतं का? कोणी कोणाची कदर करतं का? इथे एकमेकाचं खाऊन पिऊन सुद्धा माणसं एकमेकाची कदर करीना असा काळ आलेला आहे. आदरही करीना, कदर करीना. ज्याचं खातो त्याचीच कदर करत नाही असाही काळ आहे. आणि अशा वेळेला फतवे काढून कोण कोणाची कदर करायला रिकाम आहे? आणि म्हणून आदर कमवावा लागतो, तो हिसकावून घेता येत नाही, विकत घेता येत नाही. प्रेम कमवावं लागतं, ते काही विकत घेता येत नाही. आणि आशीर्वाद सुद्धा जे आपल्यापेक्षा वडीलधारे आहेत त्यांचे आशीर्वाद मिळावे आपल्याला, पण ते आशीर्वाद सुद्धा सुस्वभावानं, सद्गुणानं, आपल्या प्रेमळ अंतःकरणानं ते सुद्धा मिळवावे लागतात. म्हणून जगात वस्तू विकत घेता येतील, सुविधा विकत घेता येतील, माणसं आणि माणसांचं प्रेम विकत घेता येत नाही. विठाला 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 विठाला. म्हणून जीवनामध्ये भक्त, भक्ताच्या मनातला भाव, देव, देवाच्या अंतःकरणातली कृपा आणि भक्तांनी केलेली भक्ती याद्वारा द्वापारयुगात असंच घडलं. भगवान परमात्मा या भूलोकातील पाप नष्ट करण्यासाठी अवतार घेत आहेत. सर्व ऋषी मुनी साधू संत त्यांना आवाहन करतायत. आणि शेष नारायणाला सोबत घेऊन भगवान या भूतलावर आले. कथा आपण ऐकून गेलात. जन्माष्टमीच्या दिवशी भगवान कसे प्रगट झाले. जन्माष्टमी आपल्या सप्ताहात होऊन गेली, त्या कथेचा पुनरुच्चार करत नाही. पण प्रगट झाल्यानंतर त्यांनी सांगितलं, नंदाच्या घराला मजनी गोकुळाला, माया उपजली तेथे ठेवी मजानी येथे. मला नंदाच्या घरी घेऊन चला. कारण आपल्यासारखी सुद्धा शहाणी सुरती स्त्री पुरुष माणसं आपल्या कर्तव्याकडे लक्ष देऊन असतात. आपलं कर्तव्य जर आपण चुकवलं स्वतःच, तर मला असं वाटतं ना आपल्याला लाभ होतो, ना जगात सन्मान मिळतो. कर्तव्य पतित झालेली माणसं सर्वार्थानं दुःखी होतात. म्हणून वारकऱ्याचं काही कर्तव्य आहे, शेतकऱ्याचं काही कर्तव्य आहे, कर्मचाऱ्याचं काही कर्तव्य आहे, अधिकाऱ्याचं काही कर्तव्य आहे, पुढाऱ्याचं काही कर्तव्य आहे. अनेक क्षेत्रात काम करणाऱ्या माणसांची कर्तव्य आहेत. आणि श्रीमद भगवद्गीता असं म्हणते, कोणी कोणाच्या कर्तव्यात चपढप करण्याची गरज नाही, फक्त आपापलं कर्तव्य व्यवस्थित प्रत्येकानं करावं. स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते नरः. गीतेचं स्पष्ट म्हणणं आहे, आपल्या वाट्याला आलेलं काम आपण बिनचूकपणे करावं, व्यवस्थितपणे करावं. आणि अशा पद्धतीनं भगवान कृष्ण परमात्मा सुद्धा आपल्या वाट्याला आलेलं कर्तव्य करण्यामध्ये दंग होते. आणि त्यामुळे ते पहिल्याच दिवशी जबाबदारी घेत आहेत. मोठं व्हायचं तर लवकर जबाबदारी घ्यावी लागते. मला सहज आता बोलता बोलता वाटलं म्हणून सांगतो. कृष्ण हे जन्माला आल्याच्या पहिल्याच दिवशी जबाबदारी घेत आहेत. तिथून गोकुळातून ते मथुरेतून ते गोकुळाकडे निघाले, म्हणजे आपल्या जबाबदारीच्या दिशेने निघाले. काहींच्या बाबतीत असं होतं, माणसं म्हणतात ग्रॅज्युएट झाल्यावर तरी आता शहाणा होईल, नंतर म्हणतात नोकरी लागल्यावर तरी आता जबाबदारीनं वागेल, नंतर म्हणतात लग्न झाल्यावर तरी चांगला राहील, नंतर म्हणतात त्याला मुलंबाळ झाल्यावर तरी चांगला वागेल, नंतर शेवटी म्हणायची वेळ येते, अरे बाबा व्याया भायाचा धनी झाला, अजून अक्कल नाही तुला. आणि ज्याच्या जीवनात अशी प्रतिक्रिया ऐकायला मिळते त्याचं जीवन निरर्थक आहे. विठाला म्हणून सगळ्या बंधू भगिनींना आम्ही रोज विनंती करत फिरतो, जबाबदार व्हा, जबाबदारीनं जगा. आपली
तरुण म्हणून असलेली जबाबदारी काय, मुलगा किंवा मुलगी म्हणून असलेली जबाबदारी, पती किंवा पत्नी म्हणून असलेली जबाबदारी, बंधू किंवा भगिनी म्हणून असलेली जबाबदारी, आणि ज्या क्षेत्रात आम्ही काम करतो त्या क्षेत्राच्या नियमात बांधील राहण्याची आमची जबाबदारी. बेजबाबदार काळ आहे आणि त्यामुळे व्यक्तिगत नुकसान आहे, समाजाचं नुकसान आहे. बेजबाबदारीतनं निर्माण झालेले सगळे प्रश्न आहे. मी जगात फिरताना रोज पाहतो ज्या ज्या समस्या निर्माण हल्ली होत आहेत त्या बेजबाबदारीमुळे. मग त्या पर्यावरणाच्या समस्या असतील, त्या कौटुंबिक समस्या, त्या सामाजिक समस्या, आर्थिक समस्या, बेजबाबदारपणाचं वर्तन. मोठमोठ्या संस्था अवसायनात निघतात का? आले किती ना आपण खर्च करतो किती त्याचा ताळमेळ नाही. तुमच्याकडे खांडगावमध्ये संस्था सुद्धा आदर्श आहे, सगळ्यात चांगली गोष्ट आहे. संस्थान आदर्श आहे आणि संस्था सुद्धा आदर्श आहे. विठाला विठाला सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे, आजच्या पिढीला सर्वात मोठा मंत्र कोणता असेल तो हाच आहे, बंधू भगिनींनो तुम्ही खूप चांगले आहात. तुमच्यासारखा हा अनुकूल काळ आणि उत्तम काळ आपल्या वाडवडील पिढीला मिळालेला नाही. आपल्या वाडवडील माणसांना एवढ्या शिक्षणाच्या सुविधा नव्हत्या, त्यांना तितकं शिकता आलं नाही. त्यातही बुद्धिमान माणसं होती पण अनेकांना शिकू शकले नाही. शेतीमध्ये फार मोठं काही विक्रमी काम करता आलं नाही कारण तंत्रज्ञान कमी होतं. आज शिक्षणाची सोय आहे, शेतीतलं तंत्रज्ञान आहे, व्यवसायातलं तंत्रज्ञान आहे. आणि म्हणून नव्या पिढीतल्या बंधू भगिनीने एकच फक्त करावं, संयमपूर्वक राहावं, शहाणपण आपल्यामध्ये असावं, संगती चांगली सत्संगती असावी, आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जबाबदारी घ्यायला शिकावं. की नाही, मुलगा म्हणून माझी जबाबदारी, मुलगी म्हणून माझी जबाबदारी, सून म्हणून माझी जबाबदारी, लेक म्हणून किंवा अन्य भूमिकेतली माझी जबाबदारी काय आहे. आणि अशी जबाबदार असलेली सुद्धा मंडळी आम्हाला रोज भेटतात. आणि असे परिवार मग गुण्यागोविंदानं नांदताना अडीअडचणी प्रत्येकाच्या पुढे आहे. अडचण काय सज्जन आणि दुर्जनाचा चेहरा पाहून येत नाही. दुष्काळ पडला तर तो सर्वांवरच पडतो, पूर आला तर त्याचा तडाखा सगळ्यांना बसतो, सुनामी आली, भूकंप झाला आणि अन्य काही आर्थिक सुनामी आली तरी तिचाही फटका सगळ्यांनाच. पण एक आहे की जी माणसं संयमित, सज्जन आणि जबाबदारीनं वागणारी आहे त्या अडचणीतूनही ते सहजपणे बाहेर पडतात. आणि जे मुळातच बेछूट वागणारे आहेत त्या अडचणीच्या काळात उद्ध्वस्त होतात. विठाला मायबाप हो, आपल्या सर्व संतांचे ग्रंथ जर आपण धांडोळले, संतांनी काय फक्त देव कसा मिळवावा एवढंच शिकवलं नाही, त्यांनी घर कसं चालवावं हेही शिकवलं. जोडोनिया धन उत्तम व्यवहार उदास विचारे वेच करी. महाराजांना माहिती होतं परमात्म प्राप्तीचा मार्ग हा पुण्याच्या वाटेवरून जातो. लोकांना अगोदर ही त्यांच्या संसारातली करावयाची जी पुण्यकर्म आहे ती नीटपणे जर शिकवली नाही तर ते परमात्म्यापर्यंत पोहोचतील कसे. पण संसार कसा करावा, संगत कशी करावी, सत्कर्म कशी करावी, कर्तव्य पालन कसं करावं, वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद कसे घ्यावे, मुक्या प्राण्यांची सेवा कशी करावी, निसर्गाचं संवर्धन कसं करावं. मी टॉपिक बोलतोय, या एकेका टॉपिकवर 10-10 मिनिट बोलूनही पुढे जाता येईल पण वेळेची कमतरता आहे. अशा सर्वार्थाने संत वाङ्मयामध्ये मार्गदर्शन आहे. आणि म्हणून हे संत वाङ्मय आम्हाला सर्वांग परिपूर्ण करण्यासाठी सतत प्रेरणा देत आहे. आणि म्हणून भगवान सुद्धा आपल्या वाट्याला आलेलं कर्तव्य पहिल्याच दिवशी जबाबदारी घेतोय, मला हे सांगायचं आहे. आणि तुम्ही जेवढी लवकर जबाबदारी घ्याल तेवढी तुमच्या परिवाराची क्रांती उत्क्रांती लवकर होईल. आणि जेवढे उशिरानं जागे व्हाल, काही जण थेट वाड वडील स्वर्गात गेल्यावर मग म्हणतात आता नाही, आता जरा सावध व्हावं लागेल. अरे पण उशीर झाला ना दादा, तुला चांगल्या मार्गावर पाहता पाहता तो बाप स्वर्गात निघून गेला. त्याला वाटत होतं की त्याच्या डोळ्या देखत त्याच्या पोरानं चांगल्या मार्गावर जावं, त्याच्या मुलीनं त्याच्या कुटुंबानं सन्मार्गावर जावं.
आणि म्हणून कुटुंबातील सर्व कुटुंबातील मुलामुलींनो, सुना नातवंडांनो, आपल्यावर जबाबदारी आहे मागच्या पिढीला समाधाना न ठेवण्याची आणि त्यांना आनंद देण्याची जबाबदारी आपली आहे. तेव्हा सांगण्याचा मतितार्थ इतका आहे, कृष्ण निघाले नंदाच्या घराला, मजनेई गोकुळा, आले गोकुळामध्ये. मायारूपी मुलीला घेऊन वसुदेव परत गेले. त्या मायारूपी मुलीनं कंस तिला मारू लागला त्यावेळेला सांगितलं, तुझं लागी वधे उपजला. आणि इकडे मात्र गोकुळामध्ये सकाळी बातमी पोचलेली आहे, गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक धावे एकी पुढे वाटिता ते सुंटवडे. पूर्वीचा काळ असा होता, अजूनही खांडेश्वर मळ्यासारखी खांडगाव सारखी गावं आहेत की ज्यांनी सुख दुःखात हा एकोपा जपलेला आहे आणि तो जपला पाहिजे. पूर्वीचा काळ असा होता, एकाचं दुःख हे सगळ्या गावाचं दुःख असायचं. इतकंच नाही, गावातलं एखादं पोरग चुकलं तर त्याच्या कानफटीत मारण्याचा अधिकार गावातल्या कोणत्याही माणसाला होता, कारण ते पोरग फक्त त्या घराचं नव्हतं, ते त्या गावाचं पोरग होतं. ध्यानात ठेवा, हे काय एकट्या घरापुरतं पोरग नव्हतं. म्हणून गावातला वडीलधारा माणूस त्याला 2 शब्द खडसावून बोलू शकत होता. आज पोरं घराचेच आहेत की नाही हा पहिला प्रश्न, मग गावाचे होतील कधी हा लांबचा प्रश्न. विठाला आणि आपण सगळ्यांनी आपल्या अंतःकरणाला डोकावून आपणच आपल्याला प्रश्न विचारला पाहिजे की खरंच मला माझ्या गावातील, माझ्या नात्यातील, माझ्या भाऊकीतील वडीलधारा कुणी माणूस, कुणी एखादी माता बोलली तर ते सहन करण्याची माझी ताकद आहे का? आणि ते जर नसेल तर मला असं वाटतं आपण आदर्श पुत्र कसे होऊ शकतो. अरे टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही म्हणतात. आपल्याला 2 शब्द सहन होत नाही. चला, कृष्ण जन्माला आले ना आनंद फक्त नंदाच्या घरी नाही, गोकुळात. ही आपली संस्कृती आहे, याला भारतीय संस्कृती म्हणतात. भारतीय संस्कृती म्हणजे काय? एकाचं दुःख ते सगळ्यांचं आणि एकाचं सुख ते सगळ्यांचं. पाश्चात्य देशामध्ये आज माणसं एकाकी पडलेली आहे. प्रगती भरपूर आहे, सुविधांची रेलचेल आहे, फक्त डोळ्यात अश्रू आले तर ते पुसायला कोण नाही आहे. चांगली कामगिरी केली तर पाठीवर थाप टाकायला कोणी नाही आहे. आणि जरा शिनून भागून आलं तर डोक्यावरून हात फिरायला किंवा जेवताय का असं म्हणायला कोणी नाही आहे. बाकी सगळं आहे. बटन दाबलं का चहा मिळतो, बटन दाबलं का पाणी मिळतं, बटन दाबलं का घर क्लोज होतं, बटन दाबल्यावर घर सुद्धा वरून उघडतं. हो, इथपर्यंत सुविधा आल्यात, इथपर्यंत सगळं मेकॅनिझम पोचलेलं आहे, सगळं इंजिनिअरिंग पोचलेलं आहे की आपल्याकडे फक्त बटनावर दरवाजे आहेत, त्यांची छतं सुद्धा बटनावर मागे पुढे होतात. पण उपयोग काय? विठाला विठाला रामायणातला एक छोटा प्रसंग आहे. राम रावण युद्ध संपल्यानंतर रावणाला मारून लंका विभीषणाला प्रदान करून राम, लक्ष्मण, जानकी, हनुमंत, जामवंत, नळनिळादी सर्व वानर सैन्यासह भगवान अयोध्येमध्ये पोचले. आणि अयोध्येत पोचल्यानंतर काही दिवसांनी कृतज्ञता सोहळा ठेवला. देव सुद्धा आभार मानतो. देव इतका मोठा आहे पण आपल्या सहकार्यांच्या सेवेला, योगदानाला तो विसरत नाही. आणि म्हणून देवानं आभार मानले सगळ्यांचे, सगळ्यांचं कौतुक केलं, सगळ्यांना बक्षिसं दिली. पण जेव्हा प्रश्न हनुमानजींचा आला तेव्हा श्रीरामानं खाली मान घातली. संतांच्या भाषेत बोलायचं, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. परमात्मा हे हनुमानजींचे अखंड ऋणी होते. आणि सगळ्यांना 6 महिन्यानंतर, रामायणाच्या आधारानं बोलतो, अयोध्येत आले, राम राजे झाले, त्यानंतर 6 महिन्यानंतर सगळ्यांना निरोप दिला. सगळे म्हणाले, देवा आता आम्ही जातो. जाऊच देत नव्हते पण तरी 6 महिने ठेवलं, कारण युद्धात तुम्ही होतात. अरे आता रामराज्याचा थोडे दिवस तरी आनंद घ्या. याला म्हणतात भारतीय संस्कृती. नाही तर दुःखात माणसं वापरून घ्यायचे, सुखात म्हणायचं राम राम. याला काय भारतीय संस्कृती म्हणतात?
चांगले दिवस आले म्हणजे आपण आपल्या नातेवाईकांना, आपल्या मित्रांना, आपल्या भाऊकीला, आपल्या गावकीला विसरून जायचं. अजूनही आपल्याकडे आदर्श माणसं आहे, हे विसरत नाही. राम जाऊच देत नव्हते कोणाला, म्हणून 6 महिने राहिले, ध्यानात ठेवा. पण 6 महिन्यानंतर सगळ्यांनी निरोप घेतला. काही जण म्हणाले, प्रभू सगळे गेले, यांचं काय? यांचं म्हणजे कोणाचं? अहो हे हनुमानजी. हनुमानजी म्हणल्यावर राम रडायला लागले. म्हणाले, अरे बाबा हो, तुम्हाला एवढं समजत नाही का रे? ज्यानं जन्मतःच माझ्यासाठी सगळा त्यागून जो आलाय, ज्याला घरच नाही त्याला कोणत्या घरी जा असं मी म्हणू? त्याला कुठे पाठवायचं? तो काय तुम्हाला जड झाला? कधी कधी आपल्यासाठी समर्पित जगलेली माणसं आपल्याला जड होतात. मला असं वाटतं की केवढं दैव दुर्विलास. पण राम आहेत ते विसरले नाही. सगळ्यांचा सत्कार झाला. हनुमानजीला फक्त राम एवढंच म्हणाले, हनुमानजी काही नाही, तुमच्या सेवेचं मोल म्हणून माझ्याकडे ना कोणती वस्तू आहे, ना कोणतं श्रीफळ आहे, ना कोणती शाल आहे, ना कोणतं काही आहे. पण एकच वस्तू आहे हनुमानजी, या म्हणाले, मला आज तुमची गळा भेट घ्यायची. कारण तुम्ही सुग्रीवाच्या सोबत असताना, मी वनात असताना त्यावेळेला भेटले. त्यावेळेला एकदा कडकडून मिठी मारली होती, ती युद्धाच्या आधीची होती. आता सगळे सुखाचे दिवस आले, आता पुन्हा एकदा मला तुमच्या गळ्यात पडू द्या. आणि हनुमानजीला जवळ बोलावलं आणि रामानं कडकडून मिठी मारली. घरातले वस्तू आणि पदार्थ ही सुख नाही आहे, घरातल्या माणसांचं एकोपा असणं, एकमेकांचं प्रेम असणं. मला वाटतं या जगातलं सर्वात मोठं बक्षीस हनुमानजीला मिळालं, आणि ते म्हणजे भगवंताचं नित्य निरतिशय विशेष आणि शुद्ध प्रेम. विठाला 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 कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव एकाचं सुख सगळ्यांचं सुख, एकाचं दुःख सगळ्यांचं दुःख. त्याला भारतीय संस्कृती. जगातल्या लोकांकडे सगळे आज, पण कुणी जर मृत्यू झाला तर त्या घरात सांत्वन करायला येणारी माणसं नाही आहे. आणि कुणी जर खूप जीवनात चांगलं काही आपल्या कर्तृत्वानं, नेतृत्वानं चांगलं काम केलं, कौतुक करणारं कोण नाही. आणि मानसशास्त्र काय सांगताय? सायकॉलॉजी ही काही भारतासाठी वेगळी, अमेरिका, चीन, जपान, फ्रान्स, जर्मनीसाठी वेगळी असं नाही. सायकॉलॉजी इज सायकॉलॉजी. तत्वज्ञान हे नेहमी, जीवनमूल्य ही नेहमी शाश्वत असतात. ती सर्वांसाठी सर्व काळ तितकीच महत्वाची असतात. या आपल्या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार, वर बसा, वर खुर्ची या, सन्माननीय डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब हे उपस्थित झालेत. मी त्यांनाही धन्यवाद देतो. या साहेब. विठाला कुंडलिक वरदा हरी विठ्ठल. डॉक्टर साहेबांच्या सोबत आदरणीय ताईसाहेब सुद्धा उपस्थित आहेत, त्यांनाही मी धन्यवाद देतो. मी आपल्याला सांगत होतो की भारतीय संस्कृती म्हणजे काय. भारतीय संस्कृती म्हणजे एकोपा आहे, सुखदुःखाची सहभागिता आहे आणि एकमेकांसाठीचा त्याग आहे. इथे आजही उदाहरणं घडतात आपल्याकडे. मी काल परवा एक बातमी कुठे वाचली की बहिणीनं भावासाठी यकृत दान दिलं. काय त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? लिव्हर म्हणतात. इंग्रजीमध्ये लिव्हर म्हणतात. तर ते लिव्हर देता येतं म्हणतात. काही भाग कापून त्याचा डॉक्टर साहेब इथं बसलेत, तर त्या बहिणीनं भावासाठी ते लिव्हर दिलं. मला वाटतं जगाच्या पाठीवर भारत जो वेगळा आहे आणि आपले वाडवडील, आपल्या परंपरा ज्या जशा राहिल्या त्या याच होत्या की भावानं भावासाठी त्याग, बहीण भावाचं प्रेम, कुटुंबातलं जावाजावांचं प्रेम, लहान थोरांचं प्रेम, शेजाऱ्या पाजाऱ्यांचं प्रेम, सर्व जाती धर्मीयांचं प्रेम. आपल्या ऋषीमुनींनी आणि संतांनी
जो उद्घोष केला तो पुसता येईल काय? तो कसा पुसता येईल? ऋषीमुनी म्हणाले वसुधैव कुटुंबकम, पृथ्वी हेच कुटुंब आहे. मग पृथ्वी हे कुटुंब आहे तर भेदभाव राहिला कुठे? ज्ञानोबाराय म्हणाले हे विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर. आणि म्हणून मूळ आपली जी शिकवण आहे ती ही मानवतेची आणि व्यापकत्वाची, आणि त्याचं नाव आहे भारतीय संस्कृती, की जी सर्वांना सामावून घेते, सर्वांचा विचार करते, प्रसंगी इतरांच्या सुखासाठी स्वतःच्या सुखाचा त्यागही करायला लावते. तिचं नाव आहे भारतीय संस्कृती. आणि म्हणून गोकुळामध्ये आनंदोत्सव आहे, लहान थोरांना आनंद आहे. आणि तो आनंद कशामुळे आहे, तो आनंद किती आहे हा पहिला प्रश्न आहे. तो आनंद, मला वाटतं आनंद अनेक गोष्टीचा असतो. काही भौतिक गोष्टी आपण वस्तू घेतल्या दिल्या त्याचाही आनंद असतो, पण काही आनंद हे लौकिक असतात, काही अलौकिक असतात. तुम्ही जी सेवा करताना जीवनामध्ये तो अलौकिक आनंद आहे. एखाद्या गरीबाच्या आपण उपयोगी पडलो तर तो आनंद काही मोजता येत नाही पैशात. आणि आपल्या सर्वांच्या हातून कधी ना कधी अशी पुण्यकर्म होत राहतात की आपण कोणाच्या तरी उपयोगाला येतो. नाहीतरी सांगू का, आपण किती जगलो यापेक्षा किती उपयोगी जगलो यालाच फार महत्व आहे. किती उपयोगी जगलो. 100 वर्ष जगलो पण आपण आपल्याच घराच्या उपयोगाला आलो नाही, काय उपयोग आहे. पण अल्पकाळ जगलो पण गावकी भावकी पाहुणा रावळा गावकरी शेजारी वारकरी कोणी असू दे, शेतकरी, त्या सर्वांप्रती काही ना काही करण्याचा प्रयत्न केला. या जगामध्ये जे स्मरण आहे ते गरीब आणि श्रीमंतीवर नाही आहे. गरीब आहे म्हणून तो आठवणीत ठेवायचा किंवा श्रीमंत आहे म्हणून तो आठवणीत ठेवायचा असं नाही आहे. या जगानं आठवणीत ठेवलं उपयोगी पडलेल्यांना, ज्यांच्याजवळ ज्ञान होतं आणि ते ज्ञान जगाच्या उपयोगाला मिळालं, ज्यांच्याजवळ धन होतं ते धन जगाच्या उपयोगी आलं, ज्यांच्याजवळ सामर्थ्य होतं ते जगासाठी वापरलं, ज्यांच्याजवळ कौशल्य होतं ते जगासाठी वापरलं, ज्यांच्याजवळ पद प्रतिष्ठा ती जगाच्या कारणी लावली. याचं नाव आहे परमार्थ. पुण्य परोपकार पाप ते परपेडा, अनेक नाही जोडा दुजायासी. आणि म्हणून गोकुळात जो आनंद झाला तो आनंद लौकिक नव्हता, तो अलौकिक होता. आणि तो किती होता? अभंगाच्या पहिल्याच्या अंतपार नाही लेखा. काही लौकिक भौतिक सुख जी असतात ती तात्पुरती सुखाचा अनुभव देतात, तो दीर्घकाळ सुखाचा अनुभव नसतो. समजा एखाद्याने गुलाबजामुन खाल्ला, त्याला आवडतो आणि अगदी जोशीकडनं आणून खाल्ला, पण तात्पुरताच बरं वाटेल, पुन्हा तर खावा आणि मग पुन्हा आनंद, म्हणजे तो आनंद सर्व काळ टिकला नाही. आम्ही नवी गाडी घेतली, मी गमतीने सांगत असतो,
आपण सगळेच गाड्या घोड्या वापरतो, आनंद होतो ना, माणूस पेढे वाटतो, फोन करतो, स्टेटस ठेवतो, अमुक करतो, तमुक करतो, रील बनवतो. पूर्वीच्या गाडी घ्यायला काही रील बनवत नव्हते, पण ते आता ते कापड काढा, रील बनवा वगैरे वगैरे, चांगला आहे, आनंदच वाटतो, त्यात काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही, ठीक आहे. पण हा आनंद किती वेळ टिकतो? एखाद्या पाहुण्यांकडे गेले, पाहुण्यांचं पोरग मोठं बिलंदर, एक खिळा घेतला आणि त्यानं नाव काढलं गाडीवर, बोनेटवर, ओंकार. नाव कशानं काढलं? पेनानं नाही, खिळ्यानं काढलं, खिळ्यानं, कोरून कोरून घोटून. आता मला सांगा, गाडीचा आनंद काय राहिला? माणसं म्हणतात या पाहुण्यांचा चहा किती रुपयाला पडला बाबा. बरं, जवळचं नातं आहे, बोलता येणार, म्हणता येणार, आणि त्यातल्या त्यात मुलगी दिलेली असावी त्या घरात, काय ताकद आहे बोलायची? त्यांच्या लेकराला वाईट म्हणायची? बरं ठीक आहे, हे द्या सोडून. नाही असं घडलं तुमच्या बाबतीत, सगळ्यांच्या बाबतीत घडत नाही, ते आमच्या बाबतीत जास्त घडतं कीर्तनकारांचे, तर तुम्ही सावध राहा. पण पहिल्या सर्व्हिसिंगला गाडी नेली आणि सांगितलं होतं शोरूम मधून की फ्री ऑफ सर्व्हिसिंग आहे, आणि तरी सुद्धा थोडंसं बिल काढलंच. मग विचारले कशाचं आहे? म्हणे आमची फक्त मजुरी फ्री आहे, हे ऑइलचे आणि फिल्टरचे पैसे आहे. बरोबर आहे ना? असं बरोबर आहे. मला सांगा, गाडी घेतल्याचा आनंद किती काळ असतो? गाडी घेतल्याचा आनंद अल्पकाळ आहे, माडी बांधल्याचा आनंद अल्पकाळ आहे. माडी बांधली, पण दुसऱ्या पाहुण्यांच्या घरी सोफा भारी पाहिला, माणसं म्हणतात जरा घाईच झाली आपली, जरा आपण थोडं निवांत सगळं पाहून सोफा घ्यायला पाहिजे होता. इतका भारी, त्याचाही भारीच असतो, पण तरी सुद्धा दुसऱ्याचं पाहिलं का हा म्हणतो काय झालं, जरा घाईच झाली. आता मी म्हणतो हे ठीक आहे, एक जण तर म्हणला माझी जरा लग्न करायची पण घाईच झाली. म्हणलं आता हे तर अति झालं, म्हणजे आता काय दुसऱ्यांदा पुन्हा बोहल्यावर उभं राहण्याची तयारी का काय? विठाला विठाला विठाला. विनोदाचा भाग सोडा, पण भौतिक सुख ही अशीच आहे की जी माणसाला पूर्ण तृप्त करू शकत नाही. आध्यात्मिक सुख मात्र असं आहे, ग्रंथ वाचनाचं सुख, ईश्वर दर्शनाचं सुख, गोरगरिबांच्या सेवेतलं सुख, मुक्या प्राण्यांच्या सेवेतलं सुख, निसर्गाच्या सेवेतलं सुख, आणि समाजातल्या विविध गोर गरीब गरजू लोकांच्या सेवेतलं सुद्धा सुख हे अध्यात्म सुख आहे. कारण त्या सेवेत जे सुख मिळतं अंतपार नाही लेखा, आणि त्यात भगवंताच्या सहवासाचं सुख. कारण गोकुळामध्ये फक्त भगवत कार्य चालू नव्हतं, तर भगवत कार्याचा परिणाम, त्याचं फल म्हणून भगवान आला होता. अगोदर भगवत कार्य करावं लागतं. मी आत्तापर्यंत सांगितलेल्या सेवा, गोर गरिबापासून ते देवधर्मापर्यंत, या सगळ्या सेवा आम्हाला भगवंताच्या जवळ घेऊन जातात. गोकुळात हे चालू होतं आणि त्याचं फल त्यांना मिळालं. भगवान गोकुळामध्ये आलेला आहे अभंगाचं दुसरं चरण. बाळकृष्ण बाळकृष्ण
बाळकृष्णनंदा घरी आनंदल्या नरणारी. जो जगाचा मायबाप परमात्मा परब्रह्म निष्काम तो हा गवळीया घरी. आनंद भेटीतला तेव्हा असतो जेव्हा भेट ही मौल्यवान असते आणि मोठ्यात मोठी असते. तुम्हाला एखाद्या मोठ्या व्यक्तीला भेटण्याचा योग आला तर एक विशेष आनंद तुम्हाला मला आणि सगळ्यांना जीवनामध्ये होतो. कुठल्याही क्षेत्रात सर्वोच्च काम करणारी एखादी व्यक्ती भेटली, मला वाटतं जिथे जगाचा मायबाप ज्याच्यापेक्षा उच्च कुणी नाही आहे, आता हरीसे कोई नाही बडा असं कबीरजी म्हणतात, आणि तो परमात्मा भेटला म्हणून बाळकृष्णनंदा घरी आनंदल्या नरनारी. परमात्मा भेटीचा विशेष आनंद सर्व नरनारी त्यांना झालाय. आणि तो आनंद कसा साजरा केला? आनंद किंवा दुःख हे व्यक्त केलं जातं. दुःख सुद्धा कधी शब्दातून, कधी आपल्या संवेदनेतून शांत राहून सुद्धा दुःख व्यक्त होतं, कधी शब्दातून होतं. आणि आनंद सुद्धा कधी कधी अशा वेगवेगळ्या कृतीतून व्यक्त होत असतो. आनंद व्यक्त होतो. आनंदी व्यक्ती आणि दुःखी व्यक्ती हे लगेच कळते. गोपाळांनी आनंद व्यक्त केला, गवळणींनी केला, पण तो कसा केला? तो सात्विक केला. राजसी, तामसी किंवा विकृतिकारक असा साजरा केला नाही. दुर्दैव असं आहे की बदलत्या काळामध्ये आनंद व्यक्त करताना तो अशा पातळीवर केला जातो की त्याचं रूपांतर सुद्धा नंतर दुःखात होतं. म्हणून तुमच्या कष्टाने आणि भाग्याने प्राप्त झालेला आनंद तो दुःखात कन्वर्ट होणार नाही याची काळजी घ्या. आज सर्वात मोठे धोके आहेत हे. माणसं पर्यटनाला जातात, पण पर्यटनाला जाऊन जर तुम्ही मारामाऱ्या आणि भांडणं करणार असाल तर आनंदाच्या प्रवासाचं रूपांतर दुःखाच्या प्रवासात होईल. थोडा आवर घाला, संयम घाला. मारला एखाद्याने कट तर मारू द्या. काय तुम्हाला थोडाफार छेडू द्या. काय तुम्हाला त्रास दिला त्यानं गाडी चालवताना, पण लगेच त्याच्याशी हमरीतुमरी करण्याची गरज नाही. कारण अशा वेळेला एक ध्यानात घ्या, तुमच्याबरोबर तुमचं कुटुंब आहे, लेकरं आहेत, महिला आहेत, आणि ते सगळे रोजच्या कटकटीतून आनंद घेण्यासाठी बाहेर पडले का नवीन कटकटी करायला. बरं जाऊ दे, दिंडीला आपण जातो, दिंडीला आनंद घ्यायला जातो आपण. डॉक्टर साहेब कधी कधी अशी गंमत आहे, त्या दिंडीमध्ये काही वारकरी असतात ते पांडुरंगासाठी निघालेले असतात आणि काही हवापाणी बदल करायला निघालेले असतात. म्हणजे हवापाणी बदल करायला निघालेले वारकरी आहे ते झोपण्याच्या जागेवरूनच भांडतील. आज भाजीत मीठ कमी पडलं म्हणून भांडतील. घरी बोलायची ताकद नाही त्यांची बायकोला, पण तिथे ज्याची दिंडी आहे त्याला म्हणजे असं कुठं असतं का? तेव्हा अशी गंमत आहे. आनंदाचं रूपांतर दुःखात होणार नाही याची काळजी घ्या. मग ते जीवनामध्ये प्रपंच करताना, व्यवहार करताना, परमार्थ करताना. हल्ली आम्ही असंयमित झालोय आणि त्याच्यामुळे आम्हाला भक्तीचा आनंद घेता येत नाही. आम्हाला आमच्या कुटुंबातला कौटुंबिक आनंद घेता येत नाही. सोहळ्यांमधला सात्विक आनंद घेता येत नाही. बऱ्याच सोहळ्यांमध्ये, बऱ्याच उत्सवांमध्ये सुद्धा आम्ही विकृती निर्माण करतो. आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे, नव्या पिढीनं आनंद घ्यायला शिकावं, आनंद घेत जीवन जगावं. आपल्या वागण्यानं, आपल्या बोलण्यानं आनंद निर्माण होईल याची काळजी घ्यावी आणि तो टिकून राहील याची काळजी घ्यावी. विठाला आता गणेशोत्सव आला. गणेशोत्सवामध्ये सुद्धा माझ्या सगळ्या बंधू भगिनींना विनंती आहे की आपल्या गणपतीच्या डोक्यावरती सिनेमाची गाणी वाजवू नका. आपल्या गणपतीच्या मध्ये डीजे लावून दारू पिऊन नाचू नका. असा कोणत्या धर्मातले लोक त्यांच्या देवाच्या बाबतीत असं वागतात का? मुस्लिम धर्माचं उदाहरण घ्या, जैन धर्माचं उदाहरण घ्या, ख्रिश्चन धर्माचं उदाहरण घ्या, बौद्ध धर्माचं घ्या, शीख धर्माचं घ्या. कोणत्या धर्माची माणसं आहे की जी ज्यांच्या देवाची मिरवणूक काढताना दारू पिऊन काढतात? मला एक तरी उदाहरण दाखवा. आम्ही शिवजयंतीला तेच पाहतो. आम्ही कधी कधी देवा धर्माच्या उत्सवांना तेच पाहतो. नवरात्र काय, गणपती काय. आम्हाला जर धर्मावर बोलायचं असेल तर खरं म्हणजे त्याची सुरुवात इथून करायला पाहिजे की आम्ही कुठे चुकतोय. जगाचं काय चुकतंय हे सांगण्याचा अधिकार आपल्याला नाही. आपलं काय चुकतंय तिथून आपल्याला सुरू करावं लागेल. आणि तो खरा धर्म, ती खरी संस्कृती
ते होताना दिसत नाही. म्हणजे गणपती बिचारा 10व्या दिवशी का बुडवतात, मला त्याचं कारण आता कळलं. त्याचं उत्तर आता मिळालं की खाली स्टेजच्या पत्ते कुटीत काही जण बसतात, वर सिनेमाचे गाणे लागतात. गणपती म्हणतो मी भावभक्ती आणि भजन ऐकायला आलो, सिनेमाचे गाणे लावलेत, खाली पत्ते खेळणारे. बरं आरती करतात इनमिन 10 मिनिटं सकाळ संध्याकाळ, कधी कधी इकडून फिरावं का इकडून फिरावं हेच कार्यकर्त्याला माहित नसतं. काही कार्यकर्ते निमे चपला घालून असतात, घालीन लोटांगण वंदीन. अरे उलट झालं, हे उलट झालं, असा फिर, याला घालीन लोटांगण म्हणतात. हे कार्यकर्त्याला माहित नाही घालीन लोटांगण कसं म्हणायचं. आणि आम्ही धर्माच्या गोष्टी करतो. आम्हाला आमचा धर्म नीट समजून घेतला पाहिजे आणि त्याचं पालन केलं पाहिजे. धर्माची नुसती घोषणा नको, धर्माचे पालन, धर्माचे करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन. म्हणून सर्वांना विनंती आहे, मी यावर्षी करतो ही विनंती अशी नाही. मला कीर्तनामध्ये जसा हा प्रश्न जाणवला आणि बोलण्याची प्रेरणा परमात्म्यानं दिली सद्गुरूंनी, तेव्हापासून अनेक वर्षांपासून बोलतो. गणेशोत्सव हे सात्विक व्हावे, ते आसुरी पद्धतीने साजरे होत आहेत. धार्मिक उत्सव हे सात्विक व्हावे. आणि म्हणून धार्मिक आनंद, मला वाटतं आता लग्न कार्यातून सुद्धा डीजे बाजूला करण्याची वेळ आलेली आहे. धार्मिक याच्यात तर नकोच नको, पण लग्न कार्यात सुद्धा आपली जुनी कला, कोणी संबळ वाद्यवाले असतील, हलगी वाद्यवाले असतील, कोणी चांगले बँड बाजावाले, काय माणसं आजही कलाकार आहे गावागावात. वेगवेगळ्या जाती धर्मातले ते बांधव, त्यांना रोजगार मिळेल. ते दिलं सोडून एकच भिताड घेऊन येतात, दना 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 दना, ते उखळात मुसळ घालून कुठल्यासारखं, काय धंदा नाही त्याला, काही कला नाही त्याच्यामध्ये, काही कल्पकता नाही, निवळ बोगस धंदा. विठाला अरे शहाणी सुरती माणसं बँड ऐकायला उभी राहायची पूर्वी. तो काळ्या पिपाणीवाला वाजवायचा, नंतर मग त्याच्या मागचे सगळे ते सूर धरायचे, मधून मधून तो मोठ्या भोंग्यावाला तो स्वर द्यायचा, तो छोटा ढोल असायचा, तो लहान असायचा, काय सुंदर चालायचं ते. आणि मारुतीच्या मंदिरापुढून तो नवरदेव निघायचा. गावात एक मंगलमय वातावरण निर्माण व्हायचं, रोजगार मिळायचा, गोरगरिबांची उपजीविका चालायची. अनेक गोष्टी आपण, म्हणून मला एवढंच सांगायचंय, माझ्या अभंगातला विषय म्हणून बोलतो की गोकुळवासियांनी आनंद कसा साजरा केला. गुढिया तोरणे, गुढ्या उभारल्या, तोरणं बांधली, करीती कथा, गाती गाणे, कथा केल्या. आणि गाणं म्हणजे भगवंताला प्रिय असलेलं भजन. रामकृष्ण गीती गात टाळ चिपळ्या. कृष्णाच्या आगमनाचा आनंद साजरा झाला आणि कृष्ण हा आपल्याकडे आता सर्वांना वेधून घेतोय. मला असं वाटतं या जगातले श्रेष्ठ विषय हे आपल्याला आकर्षित करतात. बघा तुम्ही, अनेकांना पेंटिंग आवडते, अनेकांना गायन आवडतं, अनेकांना नृत्य आवडतं, अनेकांना शिक्षणातल्या विविध विषयातली आवड असते, कुणाला शेती आवडते, कुणाला व्यवसाय आवडतो. अनेक विषय हे आपल्याला आकर्षित करून घेतात. परमात्मा हा एक विषय असा आहे की तो सर्वात श्रेष्ठ आणि सर्वात गोड आहे, सर्वात प्रिय आहे. मग जो गोडाती गोड आहे, नामामृत गोडी वैष्णवा लाधली, योगिया साधली जीवन कळा. मग तो वेड लावणार नाही का? मी साध्या विषयाचं वेड, साधा पेंटिंग मध्ये रमलेला आमचा एखादा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी, त्यांना आपण जेवलो को नाही याचं भान नसतं. त्या चित्रकलेमध्ये एवढे रंगून जातात. कधी कधी अभ्यासामध्ये रंगलेली मुलं असतात, खेळामध्ये रंगलेले असतात. म्हणजे हॉलीबॉलच्या खेळातलं एक उदाहरण मानसशास्त्राच्या एका पुस्तकात आलेलं आहे. त्या हॉलीबॉलच्या मैदानावरती काही मुलं तो खेळ खेळतायत आणि एक मुलगा, त्याच्या पायाला काडी घुसली त्या बुटाच्या वरती अशी, आणि रक्तबंबाळ झाला पाय, पायातून रक्त वाहतंय, जोरानं काडी लागलेली आहे पायाला, ते बुटावर सांडलंय, ते खाली जमिनीवर पडतंय. पण तो खेळण्यात इतका मग्न आहे की बाकीच्यांना त्याचं रक्त दिसतंय आणि त्याला मात्र फक्त बॉल दिसतोय, समोरचे प्रतिस्पर्धी खेळाडू दिसतात.
याला समर्पित होणं आणि एकरूप होणं म्हणतात एखाद्या विषयामध्ये. मग तो खेळाडू जसा त्याच्या खेळामध्ये एकरूप होतो, आम्हाला अध्यात्मामध्ये आणि आम्ही हाती घेतलेल्या कर्तव्यांमध्ये आम्हाला जर एकरूप होता आलं तर परिणाम खूप सर्वोच्च येतात. इथे बसलेले अनेक यशस्वी स्त्री पुरुष मुलं मुली आहे की ज्यांनी असं एकरूप होऊन त्या सर्वोच्च अशा ठिकाणी गवसणी घातली. उत्तम मार्क मिळवणं असेल, उत्तम व्यापार करणं, उत्तम शेती करणं असेल, उत्तम स्वभाव सांभाळणं. मी म्हणत नाही की प्रत्येकजण काय 2 लाखाचा पगार कमवतो तोच फार शहाणा आहे. माझ्या मते ज्यानं स्वभाव आपला चांगला सांभाळला गावातला, त्याची कमाई 20,000ची महिन्याची असेल, पण मला त्याचंही मूल्य मोठं वाटतं. माझ्यासारखा पैशावर कोणाला लहान मोठं समजत नाही. विठाला एकरूप व्हा. आणि गोकुळातील लोक कृष्ण भक्तीमध्ये आईशा कृष्ण रूपी रूपसा बाळा होनी पूजिती स्तविती वेळोवेळा, त्याला पुन्हा 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 त्याचं भजन करतायत. आणि त्याचा छंद आता प्रत्येकाला लागलेला आहे. अभंगाचं शेवटचं. तुका मने छंदे, तुका मने तुका मने छंदे, तुका मने छंदे, तुका मने छंदे, तुका मने तुका मने तुका मने छंदे, तुका मने तुका मने छंदे, 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 येने वेधिले गोविंदे बाळ कृष्ण रखुमाई, हाँ हाँ विठोबा रखुमाई. हो महाराज भैरवी म्हणा, भैरवी. तुका मने छंदे, 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 तुका मने तुका मने छंदे, 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 तुका
Nagari
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज भगवान कृष्ण परमात्म्याचं बालचरित्र. पुतना मावशी मारली महाबळ भटाची विडंबना केली, तृणावर्त राक्षस संपवला आणि गोपाळांशी खेळ खेळून सर्वांची शिदोरी एकत्र करून भेदभाव नसलेला अभेद तत्वाचा काला सर्व गोपाळांना भगवंताने वाटला. त्या काल्याचं वर्णन केलंय. खडकी सोडी आल्या मोठा आजीचा दही काला गोमटा घ्यारे घ्यारे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ मुदा घेऊन या करी पेंद्या वाटी तो शिदोरी भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. झालेली सेवा खांडेश्वराच्या सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांच्या चरणी समर्पित करतो. आपल्या या देवस्थानाचे सन्मान्य अध्यक्ष, ज्येष्ठ नेते आणि मार्गदर्शक आदरणीय लहानभाऊजी गुंजाळ पाटील, ज्येष्ठ मार्गदर्शक. थांबा जरा दमदारा थांबा. ज्येष्ठ मार्गदर्शक सन्मान्य नवाजी बाबा गुंजाळ पाटील आणि या विश्वस्त मंडळातील सर्व आदरणीय सहकारी मंडळी, त्यांचे सर्व तरुण पिढी पुढची, गावातल्या सर्व माता भगिनी, आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित ज्येष्ठ नेते माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब, आदरणीय दुर्गाताई आणि तालुक्यातली विविध सर्व मान्यवर मंडळी, सर्वांना धन्यवाद देतो. आणि विशेष करून डॉक्टर साहेब इथल्या तरुण मंडळींना खूप धन्यवाद द्यावे लागतील की ज्यांनी हे सगळं आयोजन घडून आणलेलं आहे आणि पार पाडलेलं आहे. सर्व काही खर्चाची जबाबदारी, श्रमदानाची जबाबदारी, नियोजनाची जबाबदारी आणि संगमनेर तालुक्यातला एक आदर्श सप्ताह, एक अत्यंत चांगला उत्सव खांडेश्वराचा हा साजरा केला जातोय. त्याबद्दल मी या सर्वांना धन्यवाद देतो. आमच्या सहकाऱ्यांनी संपत महाराज असतील, संजय महाराज गोड साथ केली. दोन्ही तरुण तडफदार मृदंगवादक, भजनी मंडळ, गावच्या भजनी मंडळातील सहकारी यांनाही धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. विठ्ठल जय जय विणेकरी विठ्ठल जय जय विठ्ठल. शिंकेला वियले दुरे होतो बस 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 बस. तुका म्हणे माती ठोका अधिक म्हणे कंठे धरिला कृष्ण म्हणे अवघा जनी प्रकाश काला वाटो एकमेका विश्वनिका. बस बस बस. ब्रह्मादिका उत्तम काला वाटो काढून घ्या काढून घ्या. म्हणे भूमंडळी आम्ही बळे वीरगा. घालून खाली सोडून घ्या, काढून घ्या. क्षमा पराज देव तुकारा. झाले समाधान तुमचे धरिले चरण. आता उठावे से म्हणावे सुरवाडी. आता उठावे से म्हणावे म्हणे भोग गेला निवारला. करोनी आरती चक्रपाने ओवाळे पहावो सकळा पुण्यवंत तुम्ही बाळा. तुका वाहे टाळी उभा सन्निध प्रेम सप्रेम आरती गोविंदाचे ओवाळीची. बाळा प्रौढाने मुक्ता ओवाळीची परमानंद.
नामा म्हणे केशवा ते देखून राहिलो तटस्थ युगे 28 विटेवरी उभा मांगी कुंडलिका भेटी परब्रह्माले गा चरणे वाहे जय देव जय पांडुरंगा रघुमाई वल्लभराई तुळसी माळा गळा कटे कासे देवा सुरवर भेटे गरुड हनुमंत जय देव जय पांडुरंगा रघुमाई वल्लभराई आषाढी कार्तिकी भक्त जनैती चंद्रभागे माझे स्नान दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती केशवसी नामदेव जय देव जय पांडुरंगा रघुमाई वल्लभराई आरती ज्ञानराज महाकैवल्य तेजा मनोवेदला माझा लोपले ज्ञान जगे नेणाती कोणे अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञाने आरती महाकैवल्य तेजा सेवित मनोवेदला माझा प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मच केले राम पायी टकच केले आरती राजा महाकैवल्य तेजा मनोवेदला माझा आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी अम्मा आरती तुकारामा राघवे सागरात पाषाण तारिले अभंग रक्षिले आरती तुकाराम स्वामी सद्गुरुधामा पाय दाखवी दुखिता तुलने से ब्रह्मा तुकाशी आले म्हणून रामेश्वर चरणे मस्तक ठेविले आरती तुकाराम स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद पाय दाखवी आरती तुकाराम घालीन लोटांग भावे वाळे म्हणे नामा विठ्ठल रखुमाय डोंबार विठ्ठल रखुमाय डोंबार मागणे ते एक तुझ प्रती आहे या संतास निर्विहेची मजदी तुका म्हणे आता उदार तू होई या संतास निर्विहेची मजदी ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम पाहे प्रसादाची वाट घ्यावे दोनिया शेष घेऊन झालो एक सवा तुम्हा तुका म्हणे चित्त करून राहिलो निवार तुकाराम तुकाराम कुंडलिक वरदा हरि जागेवर बसून घ्या कोणी उठू नका कोणी 2 मिनिटं डॉक्टर साहेबांसाठी आपण स्वतः दुर्गाताई आपण हजर राहिला त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक गावच्या वतीने आभार मानतो आणि तुम्हाला विनंती करतो की आमच्या तरुण मंडळाला शुभेच्छा द्यावेत. आपल्या सर्वांचे आध्यात्मिक क्षेत्रातील मार्गदर्शक हरिभक्तपरायण आदरणीय परमादरणीय उद्धव महाराज मंडलिक यांच्या आशीर्वादाने आणि इथे सर्व त्यांचे मार्गदर्शन अतिशय सुंदर असं मार्गदर्शन या काल्याच्या कीर्तनाचं इथे झालेलं आहे. आदरणीय लहानभाऊ गुंजाळ पाटील नवाजी पाटील गुंजाळ सर्व ते उपस्थित ज्येष्ठ श्रेष्ठ मार्गदर्शक त्याचप्रमाणे आमचे सर्व युवक मंडळ आणि सर्व उपस्थित भगिनींनी आणि बंधूंनो भगिनी जास्त आहेत म्हणून आधी भगिनींचं नाव घेतलं कारण आपल्याकडे देवधर्म हा फक्त भगिनींनीच करावं असा एक प्रघात पडून गेलेला आहे. असो आणि देवधर्म हे म्हातारं झाल्यावर करावं असा एक प्रघात पडला आहे महाराज. खरं तर तो तरुणांना जास्त गरजेचं आहे का तर वृद्ध मनुष्य काही समाजामध्ये काही म्हणजे फार जे एक समाज चालवत असतात त्या तरुणांना खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी धर्माचा खरा अर्थ समजला पाहिजे. मला खूप आनंद झाला आदरणीय उद्धव महाराज मंडळी आपल्याला मी सांगितलं की खूप सुंदर त्यांनी अतिशय चांगल्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी सांगितल्या. मी नेहमी विचार करतो की आपला जो धर्म आहे म्हणजे भागवत धर्म
त्याला आपण वारकरी संप्रदाय म्हणतो, तो खऱ्या अर्थाने आपल्या साधू संतांनी अत्यंत सोपा केला आहे. तो बहुजन समाजासाठी सोपा केलेला आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी जी गीता संस्कृतमध्ये होती, ती संस्कृत आपल्याला येतही नव्हती, वाचण्याचा अधिकारही नव्हता, अभ्यासण्याचा अधिकार नव्हता. परंतु ज्या धर्माचं आपण पालन करतो त्याचा धर्मग्रंथ जर माणसाला वाचता आला नाही तर त्याचा काय अर्थ आहे, म्हणून त्यांनी त्याचं रूपांतर प्राकृतात म्हणजे मराठीमध्ये केलं. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचं त्यासाठी किती छळ झाला आहे आपल्याला माहिती आहे. म्हणजे धर्म कसा पाहिजे की सामान्य माणसाला तो सोपा आणि सुटसुटीत पाहिजे. त्यामुळे मला भागवत धर्म का आवडतो, त्यांनी सांगितलं की काय नाही, नामस्मरण करा, मनापासून ईश्वराचं नामस्मरण करा. कुठलं व्रत, वैकल्य, तप याला सर्वांना वारकरी संप्रदायामध्ये काहीच स्थान नाही अशी माझी धारणा आहे. आणि म्हणून वारकरी संप्रदायाचे जे तत्त्व आहे ते किती चांगली आहेत. पहा ना तुम्ही, सर्व धाती धर्माचे संत इथे झाले. मी नेहमी सांगतो की शेख मोहम्मद असतील, नंतर लतीफ मोमीन आहेत, त्याच्यानंतर सजन कसाई आहे, हे सर्व मुस्लिम धर्माचे लोक होते. परंतु त्यांनी पांडुरंगाची भक्ती केली, त्यात पांडुरंगाने त्यांच्या भक्तीचा स्वीकार केला. असा हा मानवतेचा अर्थ सांगणारा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. आणि म्हणून मला खरोखर इथे खूप आनंद वाटतो, मनाला शुद्धीकरण होतं की हरिनाम सप्ताह आपण का करतो. कारण षडरूपी आपल्या भोवती असतात. तुकाराम महाराज म्हणतात की रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. म्हणजे षडरूपू म्हणजे कोणते, राग, लोभ, मत्सर, द्वेष हे चालू असतात ना आपल्याकडे. महाराजांनी सांगितलं की आपण एक गाडी घेतली आणि शेजारच्याने त्याच्यापेक्षा भारी गाडी घेतली की लगेच आपल्याला आपली गाडीचा आनंद निघून जातो आणि आपण द्वेष करायला लागतो, मत्सर करायला लागतो. तर हे आपल्या मनाला शिवू नये यासाठी आपल्या अंतःकरणाची शुद्धी करणं गरजेचं असतं. आणि हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून आपण इथे येतो. इथे आपल्याला सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ हरिभक्त परायण मार्गदर्शन करतात. त्यातून आपलं अंतःकरण शुद्ध होत असतं. हे अंतःकरण शुद्ध आपण ठेवलं तर समाजामध्ये निश्चितपणाने सर्वत्र आनंद निर्माण होईल. मला खूप आवडलं महाराज आपलं आजचं प्रवचन. खरोखर खूप छान पद्धतीने आपण समाजाला या ठिकाणी मार्गदर्शन केलं आहे. मी आपल्या म्हणजे खूप खूप आपल्याला नमस्कार करतो, दंडवत करतो. आणि आदरणीय लहानभाऊ गुंजाळ पाटील यांच्या माध्यमातून आपलं हे संस्थान आहे. खूप चांगल्या लोकांची खूप सेवा या ठिकाणी होते. अतिशय रमणीय असा हा सगळा परिसर या ठिकाणी झालेला आहे. त्याबद्दल त्यांचे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि हा सत्संग आम्हाला घडला त्याबद्दल आपलं म्हणजे रमेशरावांचे मला विशेष आभार मानायचे की त्यांनी सातत्याने मला आठवण करून दिली. बाहेर जायचं होतं पण काल यायचं होतं, परवा यायचं होतं, परंतु आज मला खूप आनंद झाला की आज आपलं कीर्तन ऐकायला मिळालं. मी या ठिकाणी रमेशरावांचे आणि आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. यानंतर आदरणीय महंत गुरुवर्य उद्धवजी महाराज यांना मी विनंती करतो की माजी आमदार आदरणीय डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब यांचा आपण सत्कार करावा. त्यानंतर महाराजांना विनंती करतो की आदरणीय ताईंचाही आपण सत्कार करावा. त्यानंतर आमच्याच परिवारातील आदरणीय हरिभक्त पारायण कल्याणजी महाराज पवार यांचाही सत्कार महाराजांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर ज्यांच्या मार्गदर्शनाखाली गेली कित्येक वर्षापासून आपण हा हरिनाम सप्ताह करत आहोत ते आपणा सर्वांचे आदरणीय महंत उद्धवजी महाराज यांचा सत्कार आदरणीय भाऊंनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर हरिभक्त पारायण प्रसाद महाराज तरवडे यांचाही सत्कार भाऊंनी करावा.
हरिभक्त पारायण तरवडे महाराज मृदुंगाचार्य यांचाही सत्कार भावनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर गेली 7 दिवस त्यांनी सर्वांना मोहून टाकला अशी गायनाचार्य आदरणीय हरिभक्त पारायण संपत महाराज दानवे यांचा सत्कार ॲडव्होकेट मधुभाऊ गुंजाळ यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. हरिभक्त पारायण संपत महाराज दानवे यांचा सत्कार मधुभाऊंनी करावा. त्यानंतर दुसरे गायनाचार्य हरिभक्त पारायण संजय महाराज